अपघात झालाय, काल भीषण अपघात झालाय उड्डाण पुलावरती. काय नेमका संपूर्ण प्रकार आहे आणि काय सीसीटीव्ही नाही आहेत या परिसरात असं तुमचं म्हणणं आहे? काय नेमकं? काल दिनांक 7 जून रोजी सायंकाळी रात्री 11:30च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघात आमचे मनसेचे वरिष्ठ हे यांना भरपूर दुखापत झालेली आहे. त्यांच्या बरगडीलाही मार आहे, बरगडी फ्रॅक्चर आहे. बोलण्याचं तात्पर्य एवढं की आज आपण ॲक्सिडेंट झाल्यानंतर याची शहानिशा करायला गेलो तर इथे ना पालिकेचे अनेक कॅमेरे लागलेले, तर त्या कॅमेरा आज सगळं चालू नाही आहेत. आम्हाला त्याबद्दल कोणतीच गोष्टीची शहानिशा दिली जात नाही आहे, जेणेकरून आम्हाला मदतही होत नाही आहे की कॅमेरे गाडी कोणती होती, काय होती. गाडी 4 चाकी आर्टिका किंवा XL6 या टाईपमधली गाडी होती. हां, आमचे पदाधिकारी हे दुचाकीवर होते. गाडीचा रंग हा नेव्ही ब्लू कलरमध्ये होता. त्यांनी कितीही पळावं, आम्ही 100% त्यांना पकडणार. कुठून कुठे जात होते, कुठे मार लागले राजेश शेट्टी यांना? ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल आहे तिथून आपलं आदर्श शाळेकडे येत होते आणि ती गाडी आदर्श शाळेकडनं वरती ब्रिजवर चढत होती. ओके. आणि मग सध्या तर कुठे काय ऍडमिट काय? सध्या त्यांचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. काय मागणी आहे प्रशासनाला? मागणी एवढीच आहे की कॅमेरे लवकरात लवकर चालू करावे. तुम्ही कागदोपत्री जे एवढे मोठे भले शासनाने बिलं काढून ठेवलेत, करोडोचे बिल आहेत मायामध्ये. प्रत्येक चौकात एवढे मोठे कॅमेरे लावून ठेवलेत. सिग्नल यंत्रणा आहेत त्याच्यावर कॅमेरे लावलेत. आज सगळ्या सिग्नलचा वापर जास्त कोणी करत नाही आहे. कोणी कसंही मनाला वाटेल तर सिग्नल तोडत आहेत. तर ते लवकरात एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर कॅमेरे चालू करावे. अपघात झालेला आहे मनसेचे पदाधिकारी यांचा, काय नेमकं संपूर्ण प्रकार? आमचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष श्री राजू शेट्टे यांचा काल बेलोळीतून ते आदर्श शाळेकडे जात असताना त्यांना एका 4 चाकी वाहनाने धडक दिली आणि त्यांचा अपघात झाला. आणि आम्ही ज्यावेळेस आज पोलीस पंचनामा करायला आले आणि आम्ही इकडचे कॅमेरे चेक केले तर ह्या परिसरामध्ये एकही कॅमेरा आता चालू नाही आहे. आता बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढते आणि या वाढत्या लोकसंख्येमध्ये नागरिकांची सुरक्षितता हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण तुम्ही त्या नागरिकांकडून टॅक्स वसूल करता. मग जर नागरिकांची सुरक्षितता जर धोक्यात येत असेल तर मग प्रशासनाने याकडे निश्चित लक्ष दिलं पाहिजे. हा प्रशासनाचा सगळ्यात पहिला म्हणजे असं म्हणायला पाहिजे की प्रशासन या गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि याच्यामुळे भविष्यात आता जसं बदलापूरमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट जास्त वाढलेला आहे, तर ते सोनसाखळी चोर यामुळे आपल्याला सापडत नाही आहेत कारण सीसीटीव्ही जागोजागी त्यांनी कार्यरत केलेले नाही आहेत. तर माझं बदलापूर कुळगाव नगर परिषदेच्या प्रशासनाला ही मागणी आहे माझी की तुम्ही लवकरात लवकर शहरामध्ये जागोजागी सीसीटीव्ही तैनात करावेत, जेणेकरून नागरिकांची सुरक्षितता व्यवस्थित राहील. याची तुम्ही काळजी घ्या, कारण असे अपघात घडले तर मग त्याची शहानिशा आपल्याला करता येईल. धन्यवाद. काय प्रशासनाकडे मागणी असणार आहे या अपघातानंतर? प्रशासनाकडे मागणी एवढीच आहे आता की हे सगळे सीसीटीव्ही लवकरात लवकर चालू करा, नाही ते मनसे ॲक्शन मोडवर येणार आहे. कारण ह्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो खूप ऐरणीवर आलेला आहे. चेन स्नॅचिंग आहे, कुठे मुलींची छेड काढणं होत आहे, कुठे मुलींना पळवून नेलं जात आहे. नगरपालिका मला तरी वाटते की अजूनही हॉलिडे मूडवरच चालू आहे. गोवा चालू आहे, अजून कुठे कुठे फिरणं चालू आहे आमच्या पैशांवर. तर ते बंद करावं आणि लवकरात लवकर हे कॅमेरे चालू करावे. आणि जो माणूस इथून गेलेला आहे ती गाडी घेऊन, त्याची माहिती आम्हाला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाकडून तर हवीच आहे. कारण आता काय झालं माहितीये, हा कॅमेरा आमच्या हद्दीत नाहीये, हा कॅमेरा नगरपालिकेच्या हद्दीत आहे. हे सकाळपासून खेळ चालू आहेत. काल रात्रीपासूनचा आता 2 वाजता हा पंचनामा झालेला आहे. तर आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याची ही हालत आहे तर सामान्य माणसाचं कुठे नेऊन ठेवत असतील ह्याचा विचार सगळ्यांनीच करायला हवाय. आणि लवकरात लवकर हे कॅमेरे चालू करा, नाहीतर हा इशारा आहे मनसेकडून की आम्ही ॲक्शन मोडवर लवकर येणार. धन्यवाद.